आमदार निलेश लंके आता पुण्याच्या दिशेने निघालेले आहे। त्यांचं पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आहे आणि पक्ष प्रवेशाची देखील चर्चा आहे। तर त्याच्यातच आता अजित पवारांनी देखील आता त्यांच्यावरती वक्तव्य केलेलं आहे। ते स्वतः आपल्या सोबत आहेत। तर काय सांगा ना, अजित दादा म्हणाले की मी त्याला काय समजून सांगायचं ते काल सांगितलं, मात्र त्याच्या डोक्यामध्ये काही लोकांनी हवा भरली आहे। कसं आहे, दादा हे आमचे सगळ्यांचे नेते आहेत। दादांनी निवडणुकीच्या बाबतीत एक सविस्तर माझ्याबरोबर चर्चा पण केली। प्रत्येक मतदारसंघाच्या नुसार त्यांनी मला त्या ठिकाणी काही गोष्टी सांगण्याचा पण प्रयत्न केलेला आहे। पण अद्यापपर्यंत मी कुठली निवडणूक लढवण्याचा तर कुठला निर्णय घेतलेला नाही तसा। आणि कधीकधी नेत्या मंडळींना सुद्धा असा काही जो ग्राउंड लेवलचा खऱ्या अर्थाचा रिपोर्ट त्या ठिकाणी बऱ्या अंशी जात नसतो। त्यामुळं आज तरी निवडणूक मी स्वतः लढवण्याचा निर्णय जरी झालेला नसला तर दादा हे आमचे नेते आहेत। नेत्यांचं काम असतं, नेत्यांना प्रत्येक नेत्याला असं वाटतं की माझ्या कार्यकर्त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे, कारण दादा हे सुद्धा आमच्या साठी एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांनी सुद्धा आम्हाला एकदम मुलाप्रमाणे आधार दिलेला आहे। वडिलकीच्या नात्यातून त्यांनी सुद्धा मला काही राजकीय काही गोष्टी मतदारसंघाविषयी सुद्धा माझ्याशी बोललेले आहेत। पण पाहू, अद्यापपर्यंत कुठली परिस्थिती जर बदलली नाही, जर परिस्थिती जर समाजाचा जर चांगल्या पद्धतीने या निवडणुकीच्या निमित्ताने जर सहभाग पाहायला मिळाला तर आपण त्यावेळेस निर्णय घेऊ। पण त्याची कुठेतरी पॉप्युलरिटी जी आहे ते फक्त पारनेर मतदारसंघापुरतीच आहे, बाकीच्या मतदारसंघाचं मी त्याला सगळं समजून सांगितलेलं आहे असं दादा म्हणाले। हा, दादांना जी माहिती त्याबद्दल दादा बोलले, बरोबर बोलले ना। प्रत्येकाला दादांनी समजून घालण्याचा प्रयत्न केला। आता शेवटचे नेते आहेत आमचे, ते ह्या महायुतीचे नेते आहेत आणि उद्या त्यांना सुद्धा माझ्यामुळं काही गोष्टी खाली पायाची वेळ येणार आहे। त्यामुळं त्यांनी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या काही गोष्टी। पण आपण आपल्या निर्णयावर ठाम आहात? नाही, मी निर्णयावर म्हणजे काय, मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेलाच नाही ना अजून। पाहू आता काय होतंय, कसं होतंय, परिस्थिती कशी बदलते। कधी कधी एखाद्या उमेदवाराबाबत आपण एकदम पॉझिटिव्ह वातावरण असतं, पण त्या अचानकच्या टप्प्यात खाली रिपोर्ट सुद्धा चुकीचे असतात। पाहू, असं काही बदल घडला तर बघू कसं करायचं। तर नक्कीच आपण बघतो की अजित पवारांच्या प्रतिक्रियेला आता निलेश लंकेने उत्तर दिलेलं आहे। जर काही बदल घडले तर बघूया, मात्र आता कोणत्याही परिस्थितीत काय बदल होतील हे सांगता येत नाही असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे। कॅमेरा सुशांत राऊत, कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।